नमस्कार, मी रोहिणी गोरे बोलते. आपण आज पाककृती पाहणार आहोत ती दडपे पोह्यांची. याकरता लागणारे साहित्य आपण पहिल्या प्रथम पाहू. पातळ पोहे, चिरलेला कांदा बारीक, भाजके दाणे, नारळ, ओला नारळ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, लिंबू, मीठ, साखर, मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट. ही जी पाककृती आहे ती मुख्यत्वेकरून ओल्या नारळाच्या पाण्यामध्ये करतात आणि ओला नारळ ह्याला लागतो. यामध्ये ती जास्त चांगली होते. पण समजा ओला नारळ नसेल किंवा नारळाचं पाणी नसेल तर मी अशा पद्धतीने करते की पातळ जे पोहे आहेत ते आधी चाळून घेते आणि त्याच्यामध्ये हा जो चिरलेला कांदा आहे तो आणि बारीक चिरलेली मिरची, ही बघा ही अशी दिसते, ही अशी चुरडून घेते जरा आणि थोडंसं मीठ आणि साखर आणि लिंबू असं पिळते ह्याच्यावरती, पोह्यांवरती, आणि ती पूर्णपणे अशी हाताने कालवते पोहे, म्हणजे ते थोडे मऊ पडतात. आणि नंतर मग फोडणी करते नेहमीसारखी तेल घालून. तेलामध्ये मोहरी, हिंग आणि हळद घालते आणि त्याच्यात थोडंसंच लाल तिखट घालते, म्हणजे त्याला थोडासा रंग येतो चांगला पोह्यांना. आणि पूर्णपणे हाताने कालून घेतले की मग ते थोडे मऊ पडतात जरा आणि चांगले होतात. आणि त्यातूनही ओल्या नारळाचं पाणी असेल आणि ओला नारळ खवलेला ताजा असेल तर अतिशय चांगला, पण नसेल तर अशा पद्धतीने ते छान होतात पोहे. आणि ते झाले की मग साधारण हे चित्र आत्ता तुम्ही जे बघताय तसे दिसतील दडपे पोहे. त्याच्यात मिरच्यांचे बारीक तुकडे जे आहेत ते असे चुरडून घातलेले आहेत, त्यामुळे मिरचीचा स्वाद चांगला लागतो. आणि या पोह्यांमध्ये कोथिंबिरीचा वापर खूप करावा किंवा ओल्या नारळाचा खव असतो त्याचा वापर खूप करावा. यामध्येच हे पोहे जास्ती छान लागतात. तर ही जी पाककृती आहे ती माझ्या ब्लॉगवर मिळेल तुम्हाला वाचायला. माझा ब्लॉगचा पत्ता आहे www.rohinivinayak.blogspot.com आणि ही तुम्हाला मनोगत या संकेतस्थळावर पण मिळेल ही पाककृती. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर इथंच विचारा, म्हणजे त्यांचं निरसन होईल. पुढची पाककृती मी लवकरच घेऊन येते. तोपर्यंत मी आपली रजा घेते. नमस्कार.